मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो समाज बांधव हे मुंबईमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले होते आणि त्यांना विजय देखील मिळाला. विजय जी.आर. घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईतून परत आले. त्या ठिकाणी व्यासपीठावर त्यांनी काही शब्द देखील मांडले होते. विखे पाटलाला सांगितलं होतं, जी.आर. टिकवणं ही सरकारची जबाबदारी असेल. जी.आर.मध्ये बदल झाला तर मी पुन्हा मुंबईत येईल किंवा तुमच्या घरापुढे बसेल, असं ठणकावून त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं. हैदराबाद गॅझेटियरचा जी.आर. मराठा आरक्षणाचा जी.आर. 2 सप्टेंबर 2025 रोजीचा हा जो जी.आर. आहे तो मराठा आरक्षणाचा जी.आर. याच्यावर याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये मराठा समाजाकडून कॅवेट देखील दाखल करण्यात आलेली आहे. ती कॅवेट कोणी दाखल केलेली आहे, याचिका कोणी दाखल केलेली आहे, या सगळ्यावर सरकारचं काय म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे, याबाबत छगन भुजबळ हे काय म्हणत आहेत. 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक ऐतिहासिक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. जाहीर केल्यानंतर या विरोधात याचिका दाखल होऊन राजकीय वादंग पेटलेला आहे. प्रकरणाची पूर्ण माहिती नेमकी काय आहे, हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी आता होणार. महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गॅझेटियरमध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून नोंदवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा गॅझेटियर जे आहे ते सुद्धा लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईमध्ये सरकारनं 1 महिन्याचा जो वेळ आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे दिलेला होता, ज्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र, कुणबी जातीचे जे प्रमाणपत्र आहे ते मिळणार आहेत. ओबीसी श्रेणीतील आरक्षणाचा जो लाभ आहे, ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहेत. यावर आता याचिका दाखल झालेली आहे. छगन भुजबळ यांची याचिका काय आहे, तर राज्याचे मंत्री असून छगन भुजबळ यांनी या जी.आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यांचे पुत्र समीर भुजबळ हे देखील ती कायदेशीर लढाई लढत आहेत. ओबीसी मुक्ती मोर्चाची याचिका नितीन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेनं नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. शिव अखिल भारतीय शैव युवक संघटना या संघटनेने देखील याचिका दाखल केलेली आहे. ओबीसी कल्याण फाउंडेशन मंगेश ससाने यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेने त्यांनी या आधीच्या याचिकेत सुधारणा करण्याची विनंती केलेली आहे. मराठा समाजाकडून देखील कॅवेट दाखल करण्यात आलेला आहे. गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये कॅवेट दाखल करण्यात आलेली आहे. या कॅवेटमधील मुख्य प्रार्थना म्हणजे मराठा समाजाच्या बाजूचं मत जाणून घेतल्याशिवाय किंवा ते ऐकल्याशिवाय जी.आरवर रोख लावू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, केवळ ऐतिहासिक पुरावे असल्यानेच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की या जी.आरची कायदेशीर तपासणी अनेक न्यायतज्ञांकडून करून घेण्यात आलेली आहे आणि हा जी.आर समाजा म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा टिकणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं जे मत आहे या जी.आर बाबतचं, तर मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की हा जी.आर समाधानकारक आहे, परंतु हा निर्णय मराठा समाजासाठी विजयाचा आहे. परंतु याबाबत सर्व जबाबदारी सरकारची असेल असंही त्यांनी त्याच ठिकाणी ठणकावून सांगितलेलं होतं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळणार आहे. ठिकाणकारांकडे समाजाने एकजूट राहावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जरांगे पाटील यांनी इशारा देखील दिलेला आहे की सरकारने वचन पाळलं नाही, त्याच्यामध्ये काही फेरबदल केला किंवा एखादा शब्द बदलला तर पुढच्या आंदोलनात ते मुंबईमध्ये घुसणार नाहीत, तर मुंबईला वेढा घालतील असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. तुमचं दूध भाजीपाला सुद्धा आम्ही बंद करू असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सरकारनं दिलेला शब्द पाळावा. सरकारनं छगन भुजबळ किंवा इतर कोणाचं ऐकून मराठा समाजाच्या हक्काच्या नोंदी ज्या आहेत त्याचं किंवा त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नये असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. यावर छगन भुजबळ यांचं मत काय आहे, तर छगन भुजबळ यांनी या जी.आरवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की हा जी.आर कॅबिनेटची सल्लामसलत न करता घेण्यात आलेला आहे, काढण्यात आलेला आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की पात्र हा शब्द जी.आर मधून काढण्यात आलेला आहे. गफलत झालेली आहे, गफलत निर्माण केलेली आहे. नातेसंबंध आणि नातेवाईक या शब्दांमध्ये जी.आरमध्ये फरक आहे असं भुजबळ यांचं म्हणणं आहे. परंतु एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जी.आर काढताना छगन भुजबळ यांना सांगितलं होतं आणि त्यांना सांगूनच त्यांना विचारात घेऊनच हा जी.आर काढलेला आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सध्या या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू झालेली असून विविध याचिकांवर
विविध संघटना ज्या आहेत ओबीसींच्या, त्यांनी याच्यामध्ये याचिका दाखल केलेली आहे. सरकार हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी सुरू करण्याच्या तयारीमध्ये आहे. याला कायदेशीर आता आव्हानं सुद्धा दिली जात आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की जी-आर हा मराठा समाजाच्या फायद्याचा आहे आणि निश्चितच मराठा समाजातील मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत असं सांगण्यात येत आहे. तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं मत काय आहे ते या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.